सर्व बांधवांना सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय. बांधवांनो, मी प्रशांत पवार, निरपेक्ष या युट्यूब चॅनल व प्रशांत पवार या फेसबुक पेजवर आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. बांधवांनो, काल आपण मुंबईमधील कल्याण प्रांतात घडलेल्या एका घटनेबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. ही चर्चा सुरू करण्याच्या आधी, हा व्हिडिओ बनवण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की या व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा प्रांतवाद, जातीवाद किंवा कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपल्याला करायचा नाहीये. परंतु सध्या महाराष्ट्रात नेमकं चाललेलं तरी काय आहे आणि महाराष्ट्रात नेमकं घडतंय तरी काय, त्या संदर्भात उजेड टाकण्याचा हा एक प्रयत्न होता. तर कल्याणमधील अजमेरा पार्क या रेसिडेन्शियल अपार्टमेंटमध्ये काल एक युपीचे सरकारी अधिकारी होते शुक्ला नामक व देशमुख कुटुंबीय, आपले मराठी देशमुख कुटुंबीय हे तिथे एकत्र राहत होते. त्यांच्यामध्ये किरकोळ कारणास्तव वाद झाले आणि या वादाचं परिवर्तन हाणामारीत झालं. तसं बघायला गेलं तर वाद हा महाराष्ट्रासाठी व संपूर्ण भारतासाठी काही नवीन नाही. जिथे माणूस प्राणी अनेक माणसं राहायला आले तिथे हा वाद हा होणारच असतो. आपल्या घरात सुद्धा अनेक वेळा किरकोळ गोष्टींवरून वाद होतो, परंतु त्या वादाचं नंतर मिटवलं सुद्धा जातं. परंतु हा जो वाद होता, या वादात किरकोळ गोष्टीवरून हा वाद झाला आणि हा वाद झाल्यानंतर ते शुक्ला नामक जो अखिलेश शुक्ला नामक एक जो सरकारी अधिकारी होता, त्याने बाहेरील भाड्याचे गुंड बोलून ते देशमुख कुटुंबियांना अमानुष अशी मारहाण केलेली आहे. अमानुष मारहाण केलेली आहे. घरातील सर्व सदस्यांना, महिलांसहित सर्व सदस्यांना मारहाण करत खूप अमानुष पद्धतीने त्यांची छळ केलेला आहे. या मारहाणीवरून एक आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की यांचं जे मराठी द्वेष्टेपण आहे, यांच्या या मारहाणीमुळे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या माजोरड्या अधिकाऱ्याचा तात्काळ निलंबन करून त्याला अटक करण्यात आलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलं की त्या माजोरड्या अधिकाऱ्याचा माज उतरवला जाईल व त्या शुक्ला नामक व्यक्तीला त्याची जागा, योग्य ती जागा दाखवली जाईल, असं त्यांनी फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेबांनी सांगितलं आहे. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्यांचे सर्वांचं अभिनंदन करूया की महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे राहिले. या गोष्टीतून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की वाद हा दुसरा पार्ट आहे, परंतु या वादाच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी त्या शुक्ला या व्यक्तीने त्या मराठी माणसांना वापरल्या, त्या गोष्टी खूप ऐकण्यासारख्या आहेत. त्या गोष्टी खूप मनाला लावून घेण्यासारख्या आहेत. कारण त्या शुक्लाने असं म्हटलं की तुम मराठी लोग झोपड़पट्टी में अच्छे लगते हो, तुम मराठी लोगों की इस अपार्टमेंट में रहने की औकात नहीं है और तुम्हारे जैसे मराठी लोग हमारे ऑफिस में झाडू पोछा मारते हैं. अशा पद्धतीने या शुक्ला नामक व्यक्तीकडून मराठी दृष्टिकोन त्यांच्याकडून दाखवलं गेलेलं आहे. अशा मागील काळांमध्ये अशा अनेक घटना या मुंबईमध्ये घडलेल्या आहेत. मागील काळामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराज नामक एक संकुल आहे, व्यापारी संकुल आहे. त्या संकुलामध्येच मराठी माणसाला गाळा देण्यासाठी गुजराती लोकांनी अडवलं होतं. किती शर्मनाक गोष्ट आहे, किती लाजिरवाणी गोष्ट आहे की ज्या छत्रपतींच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जातो, त्याच छत्रपतींच्या मराठी माणसांना त्यांच्याच नावावरती नावाच्या संकुलामध्ये गाळा दिला जात नव्हता. अतिशय लाजिरवाणी गोष्ट महाराष्ट्रासाठी आहे. अशा अनेक घटना महाराष्ट्रात घडत असतात. महाराष्ट्रात राहून या परप्रांतीयांना महाराष्ट्राचा पैसा चालतो, महाराष्ट्रातून पैसा कमवलेला चालतो, महाराष्ट्रातून नोकऱ्या करून त्यांचा पैसा त्यांच्या प्रांतात पाठवलेला चालतो, परंतु महाराष्ट्रात राहून मराठी लोक या परप्रांतीयांना चालत नाही. ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. या घटनेच्या माध्यमातून सांगणं एवढंच आहे की ही घटना आज आपल्याला उघडकीस आली. अशा अनेक घटना मुंबईमध्ये व संपूर्ण महाराष्ट्रात घडत आहेत. मुंबईमध्ये मराठी माणसांनाच त्यांच्या स्वतःच्या जमिनींवर घर मिळणे आज अवघड झालेलं आहे. ही खूप मोठी महाराष्ट्रासाठी व मराठी माणसांसाठी खूप मोठं दुर्दैव आहे. असेच जर चालू राहिले तर कदाचित भविष्यात आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपल्याला घर मिळणं अवघड होईल, असं मी इथे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. महाराष्ट्रात राहून आजपर्यंत महाराष्ट्रातील माणसांनी सर्व भारतातील जनतेला सामावून घेतलेलं आहे. मुंबईमध्ये तसं बघायला गेलं तर सर्व प्रांतातील जवळपास भारतातील सर्व राज्यातील लोक मुंबईला येऊन पोट भरतात, व्यवसाय करतात, परंतु त्यांना मुंबईचा पैसा चालतो, परंतु महाराष्ट्राची अस्मिता त्यांना जपलेली चालत नाही. जर भविष्यात असा प्रकार पुन्हा जर घडला गेला तर मराठी माणूस कायदा हातात घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. जोपर्यंत महाराष्ट्राची अस्मिता जपली जात नाही तोपर्यंत मराठी माणूस हा
कायदाच हातात घेईल व भविष्यात अशा परप्रांतीयांचा माज मोडल्याशिवाय माज उतरवल्याशिवाय मराठी माणूस राहणार नाही. एवढे बोलून या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो. एवढे बोलून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.